या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एकदा आज नवीन एक टॉपिक घेऊन आलोय, ते म्हणजे आकृत्या पृथक्करण। आणि ह्या आकृत्या पृथक्करण मधला महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच काय तर त्रिकोण मोजणे। मग आपल्या पुढे काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातले आज आपण त्रिकोण कसे मोजायचे हे आपण शिकणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जी 1 नंबरची आकृती आहे याच्यातले त्रिकोण जर आपल्याला मोजायचे असेल तर काय करायचं, तर सर्वप्रथम त्यांना क्रमांक द्यायचे 1 2 3 4 आणि 5। याला दोन पद्धतीने करू शकतो। सर्व अंकांची काय करायची, एक तर बेरीज करायची, 1 + 2 + 3 + 4 + 5 अशी बेरीज झाली तुमची 15। किंवा शेवटचा अंक घ्यायचा, त्याच्या पुढचा अंक घ्यायचा 6 आणि भागिले काय करायचं 2। 2 × 1 = 2 × 6 = 3 × 15। या दोन पद्धतीने तुम्ही करू शकतात। एक तर सरळ नंबरची बेरीज करायची किंवा शेवटचा अंक घ्यायचा, त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि भागिले काय करायचं त्याला 2 ने करायचं। ठीक आहे। त्याच पद्धतीची दुसरी आकृती, आता दुसऱ्या आकृतीत आपण त्रिकोण मोजणार आहे, त्यांना पण आपण 1 2 3 4 असं जर दिलं तर 1 + 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10। या लाईनला 10 त्रिकोण। त्याच पद्धतीचे या लाईनला सुद्धा जर आपण नंबर दिले तर या लाईनला सुद्धा 10 त्रिकोण, तसंच या लाईनला सुद्धा 10 त्रिकोण। असे 10 × 10 10 × 2 = 20 10 × 3 = 30। तर दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण असतील, तर 30 त्रिकोण असतील। विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती 3 नंबरची आकृती, ह्या पद्धतीचे उदाहरण भरपूर वेळेस विचारले जातील। आता याच्यात त्रिकोण कसे मोजायचे, तर सर्वप्रथम यामध्ये आपल्याला पाया कोणता हे बघायचं। पाया म्हणजे कसं, तर समोरच्या शिरोबिंदूतून पुढच्या डायरेक्ट समोरच्या लाईनवर जर रेष येत असेल, जोडत असेल तर त्याला पाया म्हणायचं। मग ह्या त्रिकोणामधला पाया झाला, तर ही लाईन ही तुमच्या त्रिकोणाचा काय झाला, पाया। पण सर्वप्रथम पायांना नंबर नाही द्यायचे विद्यार्थी मित्रांनो। जे नॉन बेस आहे तिकडे त्यांना नंबर द्यायचे 1 2 3 4 5। ठीक आहे। मग नंतर पायांना द्यायचे, पण देताना त्यांना 1 पासून सुरुवात न करता 2 पासून करायची, 2 3 4। ठीक आहे। आता आपण बघितलं तर इथं जशी बेरीज केली तशी यांची बेरीज येते, यांची बेरीज येते 15, यांची बेरीज 2 आणि 3 5 5 आणि 4 9। मग हे 15 आणि प्लस हे 9, 15 + 9 बघा, 15 + 9 किती झाले विद्यार्थी मित्रांनो, तर 24। दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण असतील, तर 24 त्रिकोण असेल। त्याच पद्धतीची दुसरी आकृती बघा। आता याच्यात आपल्याला पाया शोधायचा। आता पाया शोधताना मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितलेली की समोरच्या शिरोबिंदूवरून डायरेक्ट पुढच्या बाजूवर असणारी रेषा किंवा लंब त्याला आपण म्हणू शकतो पाया। मग याच्यातला पाया झाला विद्यार्थी मित्रांनो मग आता आपण पायाला आधी नंबर देणार का, नाही, तर पाया नसणार आहे ना, मग इकडे आधी नंबर दिला 1 2 3 4 5। नंतर यांना 2 3 4 5 यांची बेरीज करा, यांची बेरीज येते तुमची 15 बरोबर। यांची बेरीज 2 आणि 3 5 5 आणि 4 9 9 आणि 4 14। बघा आता वरचे 15 आणि हे 14, 15 + 14 असे 29 त्रिकोण दिलेल्या आकृतीत तुम्हाला बघायला भेटतील। त्याच पद्धतीचा आता हा एक प्रकार आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पडलेला भरपूर आहे। तर पडल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, जर ही आकृती आहे आणि ही आकृतीत किती त्रिकोण तुम्हाला जर विचारलं तर 1, परंतु त्या आकृतीमध्ये जर एक नवीन त्रिकोण असा ऍड केला तर एक त्रिकोण ऍड झाल्याने तर 4 त्रिकोण ऍड होतात। किती होतात, 4। मग वैयक्तिक ती 1 बघा, वैयक्तिक ती 1 आणि मध्ये हा टाकल्याने किती ऍड झाले, तर 4। मग असे बघा, मग ह्या त्रिकोणामध्ये किती असतील, तर 5 त्रिकोण। ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील, तर 5। का, ही वैयक्तिक 1 आणि मध्ये टाकल्यानंतर कोणते 4 झाले, तर 1 2 3 4। वैयक्तिक हा 1 आणि मधले हे 4 अशी एकूण किती आले, 5 बरोबर। आता त्याच पद्धतीची आता याच्यामध्ये फक्त आणखीन एक त्रिकोण ऍड केलाय। जर तुम्ही जर बघितला तर हा त्रिकोण जर आपण पुसला आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या त्रिकोणामध्ये किती 5 5 नंतर हे ऍड केल्यानंतर किती त्रिकोण ऍड होणार आहे, तर 4। बघा मग 5 + 4 बरोबर, 5 आणि 4 9 त्रिकोण ह्या त्रिकोणामध्ये ऍड होणार आहे। ठीक आहे। त्याच पद्धतीची आकृती आता इथपर्यंत आहे, त्याच्यानंतर फक्त काय केलंय, तर इथपर्यंत जर आपण ही रेषा नसत्या तर आपले त्रिकोण मोजून झालेले बरोबर। इथपर्यंत जर रेषा नसत्या तर आपले त्रिकोण मोजून झाले, किती झालेले 9। मग 9 झाल्यानंतर बघा ही एक ऍड झाल्याने 2 त्रिकोण ऍड होतात बरोबर। मग 9 2 किती झाले, 11। त्याच्यानंतर हे 2 ऍड झाले, 11 आणि 2 किती झाले, 13। त्याच्यानंतर हे 2 ऍड करायचे, किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 15। तर दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे, तर 15। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या पुढचे आणखीन काही त्रिकोण मोजण्याचे व्हिडिओ हे पुढील लेक्चरला आपण घेणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर बघा। जय हिंद विद्यार्थी मित्र।